किचन आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मस्त उन्हाळ्याचा सीझन चालू आहे तर त्यामधला मस्त ऍपल मिल्कशेक आज आपण बनवणार आहे। रेसिपी अगदी सोपी आहे पण चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला आता फार वेळ कशाला घालवायचा, रेसिपीला सुरुवात। ऍपल मिल्कशेक बनवण्यासाठी 2 ऍपल घेतलेत, त्यानंतर इथे 4 चमचे साखर घेतलीये, अर्धा चमचा इलायची पावडर, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेत आणि इथे दूध घेतलेले। सर्वप्रथम ऍपल आपल्याला स्वच्छ धुवून त्याच्यावरच्या साली काढून घ्यायचे, तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही ठेवल्यात तरी सुद्धा चालेल। त्यानंतर या साली काढून ते ऍपल कापून घ्यायचे, त्यानंतर त्याच्या आतमध्ये ज्या काही बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्यात। हे पहा, ऍपलच्या याप्रमाणे आपण फोडी करून घेऊ आणि आतमधल्या ज्या बिया आहेत ह्या छान अशा काढून घ्यायच्यात। हे पहा, या पद्धतीने ऍपलच्या आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत, त्यामुळे डेली ऍपल खाणं हे खूप चांगलं आहे। पण आपण जे उन्हाळ्याच्या सीझन मध्ये शक्यतो आपल्याला थंड गोष्टी खायला जास्त आवडतात, म्हणून मग आपण अशा पद्धतीचा वेगवेगळ्या पद्धत ज्यूस म्हणा, मिल्कशेक म्हणा करून पिऊ शकतो। हे पहा, इथे जे ऍपलचे तुकडे आहेत एका ज्युसरच्या भांड्यामध्ये घ्यायचे जे आपण करून घेतलेले। त्यानंतर इथे मी 4 चमचे साखर घेतली, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मध सुद्धा इथे वापरू शकता। त्यानंतर इथे इलायची पावडर घातली, त्यामुळे जो मिल्कशेक आहे त्याला फ्लेवर खूप छान येतो, टेस्टही खूप मस्त लागते। त्यानंतर अगोदर थोडंसं दूध घालूयात, नंतर उरलेलं घालू, म्हणजे काय होईल, जे आपले हे तुकडे आहेत हे पूर्णपणे बारीक होतील। एकदम दूध घातल्यावरती बारीक जास्त होणार नाही, मग ते तसेच राहतात। हे पहा, मस्त असं तयार झालंय, बारीक झालंय। आता अजून थोडंसं दूध घालूयात यामध्ये। तुम्हाला जर अजून दाटसर हवं असेल तर दुधाचं प्रमाण तुम्ही कमी केलं तरी चालेल। त्यानंतर बर्फाचे तुकडे घालू आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात या पद्धतीने। हे पहा, मिक्सरला छान असं फिरवून घेतलंय, तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी छान असं आपला ऍपल मिल्कशेक इथे तयार झालेला आहे। तर इथे पहा, आपला ऍपल मिल्कशेक तयार झालेला आहे। बाहेर भेटतो त्यापेक्षा दुपटीने हेल्दी असणारा हा ऍपल मिल्कशेक आहे। तर हे पहा, मस्त असा टेस्टी होतो। त्यानंतर आपण यावरती सजावटीसाठी बदाम आणि पिस्त्याचे काप घालूयात, तुम्हाला आवडत असेल तर सफरचंदाचे तुकडे घातलेत तरी सुद्धा चालेल। वा, मस्त दिसतोय। तर मंडळी, इथे आपला मस्त ऍपल मिल्कशेक तयार झालेला आहे बरं का। आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते हा कसा झालेला आहे। एक नंबर, मस्त चव लागते। तर मंडळी, ऍपल मिल्कशेक ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच मला कमेंट करून सांगा। आणि हो, आपल्या अशाच इतरही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतच आहे, त्या सुद्धा व्हिडिओ चेक करा आणि त्या सुद्धा रेसिपी ट्राय करा। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।